स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, 20 ऑगस्ट 2026 रोजी आहे दुर्गाष्टमी. आता श्रावणाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि श्रावणामध्ये जी दुर्गाष्टमी येते त्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व प्राप्त होतं. आणि ह्या दुर्गाष्टमीचं निमित्त साधून आपल्याला आपल्या कुलदेवीच्या सेवा करायच्या असतात, की जेणेकरून आपल्या कुटुंबावरती नित्य आपल्या कुलदेवीचा वरदहस्त राहतो. आणि ज्या कुटुंबावरती कुलदेवीचा वरदहस्त राहतो त्या घरामध्ये कुठल्याच समस्या किंवा कसलीच चणचण भासत नाही. त्यामुळं आवर्जून आपल्याला श्रावणातल्या दुर्गाष्टमीचं निमित्त साधून, हे औचित्य साधून आपल्याला आपल्या कुलदेवीच्या चरणी काही सेवा रुजू करायच्या आहेत, काही लक्ष्मी प्राप्तीचा काही उपाय करायचा आहे. या दिवसाचं औचित्य साधून आपल्याला ह्या सेवा आणि उपाय करायचे आहेत, तर जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये कशाचीही चणचण, आर्थिक समस्या किंवा आर्थिक चणचण भासणार नाही. अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये नित्य विराजतील. त्यामुळं या दुर्गाष्टमीचं निमित्त साधून आपल्याला सेवा करायच्यात. तर दुर्गाष्टमी आता कृष्ण पक्षामध्ये सुद्धा येते. आता तुम्ही म्हणाल श्रावणामध्ये 20 तारखेचीच दुर्गाष्टमी का? पुढं पण आहे की? पुढं पण आहे, परंतु पुढच्या कृष्ण पक्षात जी दुर्गाष्टमी येते तर त्या दुर्गाष्टमीच्या वेळेस गोकुळाष्टमी असते आणि त्या दिवशी आपल्याला गोकुळाष्टमीच्या सेवा, गोकुळाष्टमीची काही कामं असतात. कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यासाठी बरीचशी कामं लागतात. ती कामं, त्या सेवा सोडून आपल्याला ह्याच सेवा करणं शक्य होत नाही. म्हणजे या दोन्ही सेवा जेव्हा करतो तेव्हा त्यावेळेस थोडंसं जमलिंग होतं किंवा आपली धावपळ होते. तर ती धावपळ आपली होऊ नये त्यामुळं आपल्याला 20 तारखेच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या चरणी सेवा रुजू करायच्यात. तर आवर्जून सगळ्यांनी सेवा रुजू करायच्यात. तर त्या सेवा कोणत्या, लक्ष्मी प्राप्तीचा लवंगांचा उपाय कोणता, या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या रेखा जगदंबे या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. मी खाली लिंक देते, आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.